नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY.B.Com सेमिस्टर फर्स्ट, चॅप्टर क्रमांक फर्स्ट, लेक्चर क्रमांक 10. मागील लेक्चरला आपण बरीच विस्तृत माहिती घेतली. विविध देशांमध्ये शाश्वत उपभोगाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या आपण बघितल्या. आता पुढेच संयुक्त राष्ट्रसंघाने पाणी, अन्न व औषध यांच्याबाबत ग्राहक संरक्षणासाठी दिलेल्या सूचना आपण बघणार आहोत. पहिली सूचना आहेत अन्न सुरक्षा. साधारणपणे दिवाळीचा सण आला की हा शब्द आपल्याला जास्त बघायला मिळतो. याचं कारण दिवाळीच्या सणाच्या वेळेमध्ये अनेक प्रकारचे दिवाळीचे पदार्थ याला बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी असते. आता या मागणीच्या कालावधीमध्ये अशा अन्नामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते आणि सुदैवाची गोष्ट म्हणता येईल, याला दुर्दैवाने म्हणता यायचं. तसं बघितलं तेव्हा शासनाला जाग आलेली असते. मग शासन किंवा शासकीय यंत्रणा, त्या भागातील शासकीय यंत्रणा, आता कुठल्या शासकीय यंत्रणा असतात? गाव असेल तर ग्रामपंचायत ही शासकीय यंत्रणाच आहे. नंतर मोठं गाव असेल तर नगर परिषद, त्याच्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका यांना आपण स्थानिक शासन असं आपण म्हणतो. हे या माध्यमातून जे काही अन्न उद्योग आहे यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून अन्नाची भेसळ होऊ नये किंवा ते अन्न त्या मानकांचा वापर करून तयार होईल का यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा अट्टहास असतो, फक्त दिवाळीपुरता. दुर्दैवाची गोष्ट आहे तशी बघितली तर या यंत्रणांनी वर्षभर काम करायला हवं. फक्त दिवाळीलाच भेसळ होते असं हे लोक गृहीत धरतात. इतर वेळेस मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. असं म्हटलं तर चुकीचं ठरू शकत नाही. इतर वेळेस अन्नपदार्थांची निर्मिती थोड्या कमी प्रमाणामध्ये असते, तेव्हा मात्र या सरकारी यंत्रणांनी अन्न सुरक्षेकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, की जेणेकरून विविध प्रकारची जी काही मानकं आहेत, स्टँडर्ड्स आहेत, त्या स्टँडर्डप्रमाणे वस्तू व सेवा तयार कराव्यात अशा प्रकारची बंधनं त्यांनी व्यवसायाला घालून दिली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे पाणी. यामध्ये आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या संदर्भात निश्चित केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील जी काही उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी सदस्य सरकारांनी पिण्याचा पाण्याचा पुरवठा, वितरण व गुणवत्ता उत्तम स्तरावर राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायला हवेत. पाण्याच्या संदर्भात नागरिकांना उत्तम सेवा देणे, सुयोग्य यंत्रणा वापरणे, पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशिक्षण देणे व समाजाला या उपक्रमात सहभागी करणे अशी कार्य सरकारद्वारे केली जावीत, की जेणेकरून पाण्याचा पुरवठा, त्याची वाटणी, याची गुणवत्ता चांगल्या प्रकारे व्हावी, चांगलं त्याचं पाण्याचं नियोजन व्हावं. यासाठी नागरिकांना उत्तम सेवा देणं, सुयोग्य तंत्रज्ञान पुरवणं, पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशिक्षण देणं
व सर्व समाजाला उपक्रमात सहभागी करून घेणं अशी कामे सरकारद्वारे केली जावी. पाणी नियोजन व पाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा हा अतिशय विस्तृत आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण तसे भाग्यवान आहोत की आपल्या भागामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे. परंतु शहरामध्ये वाढती लोकसंख्या व मर्यादित पाणी पुरवठ्यावर जो काही ताण पडतो, याचा परिणाम उद्योगांवरती व शाश्वत उपभोगावरती होऊ शकतो. म्हणून पाण्यासंदर्भात जे काही सुयोग्य नियोजन आहे ते अगोदरच सरकारी पातळीवर होणं अपेक्षित आहे. तिसरा घटक आहे औषधं. विविध देशातील औषध निर्मिती, औषधात वापरली जाणारी लायसन्स, रजिस्ट्रेशन वगैरेबाबत उत्तम दक्षता घेणे हे सरकारने आपले अत्यावश्यक कर्तव्य समजायला हवे. या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनांचा विचार व्हावा. तसेच जागतिक स्तरावरील प्रमाणित औषधांचे फॉर्म्युले, गुणवत्ता देशात राखले जाईल याकडे लक्ष द्यावे. अनेक प्रकारची औषधं आपण वापरतो, याच्या लायसन्सबाबत, रजिस्ट्रेशनबाबत शासनाने दक्षता घेतली पाहिजे. या बाबतीत जागतिक आरोग्य संघटना ही सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनाप्रमाणेच जगातील सर्व राष्ट्रांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था आहे. या जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले औषधाचे फॉर्म्युले, गुणवत्ता ही आपल्या देशामध्ये राखली जाईल यासाठी प्रयत्न यामध्ये केले गेले पाहिजे. त्यानंतर पुढील आणि शेवटचा मुद्दा आपला या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्र संघाने ग्राहक संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीनं जाहीर केलेल्या विभिन्न प्रकारच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या आपण बघणार आहोत. यामध्ये पहिली सूचना आहे परस्पर सहकार्य. हे जग परस्पर सामंजस्य व सहकारावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, विविध देशांमध्ये परस्पर सहकार्य जर असेल तर या परस्पर सहकार्याच्या माध्यमातून एखाद्या समस्येवर जी काही उपाययोजना आहे ही यामध्ये करता येते. उदाहरणार्थ, भारतातील अन्न व औषध तपासणी प्रयोगशाळेचा लाभ नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेसारख्या देशांना घेता येईल. तसेच ग्राहक संरक्षण क्षेत्रात परदेशात काम करणाऱ्या व्यक्तींना पुढारलेल्या देशात प्रशिक्षण देता येईल. म्हणजेच ज्या देशांमध्ये चांगल्या यंत्रणा आहेत की ज्याचा वापर ग्राहक संरक्षणासाठी या ठिकाणी करून देता येईल, या यंत्रणा एकमेकांसाठी खुल्या करून देणं, एकमेकांसाठी ह्या यंत्रणांचा उपयोग करणं, यासाठी देशांनी एकमेकांना परस्पर सहकार्य केलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य. आरोग्य विघातक किंवा धोकादायक समजली जाणारी उत्पन्ने, द्रव्ये यांच्या माहितीचा अनेक देशात देवाणघेवाण करणे हे आंतरराष्ट्रीय सहकार्याचं उदाहरण आहे. की जेणेकरून काही वस्तू किंवा पदार्थ आरोग्य विघातक व धोकादायक समजली जातात. ज्या देशाला ह्या वस्तू धोकादायक आहेत अशी माहिती समजली तर त्याने जागतिक पातळीवर त्याची माहितीची देवाणघेवाण यामध्ये केली पाहिजे वर त्यावरील उपाययोजना कशा प्रकारे करता येईल यासाठी सहकार्य केलं पाहिजे.
की आता ही गोष्ट लपवण्याजोगी नाही. जागतिक स्तरावर निर्माण झालेलं कोरोनाचं संकट, यामुळे काय होत आहे? या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग ग्रासलं. याचा फॉर्म्युला चीनकडे असावा असं सगळ्या जगाचं मत आहे. परंतु जगामध्ये अशांतता पसरू नये, त्यामुळे किंवा चीनसारखी माथेफिरू राष्ट्र जगावर एवढं मोठं संकट उभारू शकतात. त्यामुळे त्यांना चेतावणी देऊन युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्व राष्ट्र शांत आहेत. मानवतावादाला काळिंबा फासणारी कृत्य या चीनसारख्या अनेक राष्ट्रांकडून पूर्वीपासून केली जात आहे. त्यांना कोविडचा फॉर्म्युला माहिती असून देखील संपूर्ण जग ग्रासलेलं असताना तो फॉर्म्युला ते जगासमोर येऊ देत नाही. यामध्ये कळत न कळत, अर्थात कदाचित माझं वाक्य अतिशयोक्ती देखील होऊ शकतं, जागतिक आरोग्य संघटना देखील मदत करत असल्याचे अनेक पुरावे जगातील अनेक राष्ट्रांकडे आहेत. परंतु ते सुद्धा अशा उद्भवलेल्या संकटामध्ये युद्धासारखं संकट निर्माण होऊ नये म्हणून शांततेने या संकटाचा सामना करत आहे. अशा प्रकारची विघातक कृती कुठल्याही देशाने करू नये अशीच आपण अपेक्षा बाळगूया. तिसरं आहे पर्यावरण संरक्षणावर भर. जगातील सर्व नागरिकांचा शाश्वत उपभोगाचा लाभ व्हावा यासाठी पर्यावरण संरक्षण अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा जगभर प्रसार व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य करणं गरजेचं आहे. जेणेकरून पर्यावरण संरक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीमधून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे विकसनशील देशांना मदतीचा हात. भारतासारखी अनेक राष्ट्र ह्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. विकसनशील अर्थव्यवस्था याचा अर्थ विकसित अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी केलेला प्रयत्न. माणसाच्या अत्यावश्यक गरजा कुठल्याही देशात सारख्याच असतात. अन्न, पाणी, औषध यांचा पुरवठा संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे. म्हणून अशा अन्न, पाणी, औषधं ही एकमेकांच्या देशामध्ये उपलब्ध करून देणं ही मानवहिताच्या दृष्टीनं एक महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी आहे. 5 नंबर, शाश्वत उपभोग संकल्पनेचा प्रसार. शाश्वत उपभोग ही संकल्पना जनमानसात रुजावी म्हणून या बाबतीत अग्रेसर कार्य केलेल्या देशांनी इतर देशात प्रशिक्षण शिबिरे घेऊन या कल्पनेचा प्रसार करावा की जेणेकरून जी शाश्वत उपभोग आहे ही संकल्पना जनमानसात रुजवून जे काही या बाबतीमध्ये जे देश अग्रेसर आहे त्यांनी इतर देशांच्या लोकांना किंवा देशांना अशा प्रकारचं प्रशिक्षण यामध्ये द्यावं. 6वी सूचना आहे माहितीचा सारखेपणा. ग्राहक उपयोगी वस्तू व सेवांबाबत सर्व देशात ग्राहकांना एकाच प्रकारची माहिती देण्यात यावी म्हणजे ग्राहकांचं नुकसान होणार नाही. म्हणजे ज्या वस्तू आपण वापरतो घरामध्ये, दैनंदिन वापरामध्ये, या वस्तूंबाबत एकाच स्वरूपाची जी काही माहिती आहे ती ग्राहकांना द्यावी. महाराष्ट्रामध्ये वेगळी माहिती आणि गुजरातमध्ये वेगळी माहिती, वस्तू एकच असताना देऊ नये. शेवटचा मुद्दा आहे 7 नंबर, माहितीचे आदानप्रदान. ग्राहक संरक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर केलेल्या ज्या काही उपाययोजना व धोरणे आहेत या संबंधीची माहिती इतर राष्ट्रांना व इतरांकडून अशी माहिती घेणं अपेक्षित आहे की जेणेकरून
जे काही ग्राहक संरक्षण आहे, या ग्राहक संरक्षणासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही संबंधित जी माहिती आहे ती एकमेकांना दिली पाहिजे. या पद्धतीनं आपलं चॅप्टर क्रमांक 1 ची माहिती या ठिकाणी संपलेली आहे. यामध्ये काही प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्या प्रश्नांचाही अभ्यास या ठिकाणी आपण करावा. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 लघुत्तरी प्रश्न. यामध्ये जो काही ग्राहक आहे, ग्राहकांचा अर्थ सांगा, ग्राहकवादाची संकल्पना विशद करा, ग्राहक संरक्षण म्हणजे काय. दीर्घोत्तरी प्रश्न, ग्राहक संकल्पना सांगून ग्राहकांची वैशिष्ट्ये सांगा. 2 नंबर, ग्राहकवाद अर्थ सांगून ग्राहकवादाचे उद्दिष्टे स्पष्ट करा. 3 नंबर, ग्राहकवादाचे फायदे किंवा महत्त्व स्पष्ट करा. 4 नंबर, ग्राहकवादाच्या अडचणी आणि उपाययोजना स्पष्ट करा. 5 नंबर, ग्राहक संरक्षण संकल्पना सांगून ग्राहक संरक्षणाचे उद्दिष्ट सांगा. 6 नंबर, संयुक्त राष्ट्रसंघ आणि ग्राहक संरक्षणाची चर्चा करा. 7 नंबर, संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या मार्गदर्शक सूचना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. यामध्ये ग्राहक संकल्पनेचे 3 आयाम सांगा. 2 नंबर, भारतातील ग्राहकवाद आणि समस्या. 3 नंबर, ग्राहक संरक्षणाचे महत्त्व. 4 नंबर, ग्राहक संरक्षणाची व्याप्ती. 5 नंबर, ग्राहक हक्क आणि मानकीकरण. 6 नंबर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ग्राहक संरक्षणार्थ 1985च्या मार्गदर्शक सूचना. धन्यवाद. आपल्याला जी विभिन्न प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांचा आपण अभ्यास करावा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातील जो काही अभ्यास आहे हा स्वतःच करायचा आहे. जोपर्यंत महाविद्यालयांमध्ये फिजिकली लेक्चर होत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला हे व्हिडिओ ऐकूनच अभ्यास करावा लागेल. तुम्हाला काही अडचणी असल्यास तर मला पर्सनली त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा, माझ्याबरोबर संवाद साधावा. तसं हा जो विषय जो आहे हा थेरी असल्यामुळे तुम्हाला समजून घेणं काही फारसं काही अवघड होणार नाही, परंतु अतिशय महत्त्वाचा विषय यामध्ये आहे. थोडंसं या चॅप्टरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाबाबतच्या मार्गदर्शक ज्या सूचना ज्या आहेत या अनेक प्रकारच्या दिलेल्या आहेत. या सूचना दररोज एक लेक्चर थोडं आपण ऐकून पुन्हा त्याची रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण यामध्ये निर्माण होणार नाही. हा विषय ग्राहक संरक्षण जो आहे तसा हा प्रॅक्टिकल विषय आहे. मी नेहमी सांगत असतो की कॉमर्स फॅकल्टी प्रॅक्टिकल आहे. आपल्या झालेल्या 10 लेक्चरचा तुम्ही विचार करा, अभ्यास करा. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः ग्राहक असल्यामुळे आपल्याबरोबर संबंधित आहे. म्हणजे समाजामध्ये, व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये, जगामध्ये जे चालतं त्याचं चित्रण म्हणजे कॉमर्स. अशी व्याख्या या ठिकाणी चुकीची ठरणार नाही. आणि या कॉमर्स फॅकल्टीमध्ये आपण चांगला जर जोर दिला, चांगला जर अभ्यास जर केला तर करिअरच्या दृष्टीने देखील एक चांगली संधी आपल्याला भविष्यामध्ये मिळेल. 12वीपर्यंत मुलं खूप अभ्यास करतात आणि FIला ती गायब होऊन जातात, कुठे जातात आम्हालाही समजत नाही. आणि खऱ्या अर्थाने जिथं चांगलं शिक्षण मिळतं, निवांतपणा या ठिकाणी या शिक्षणामधून आपल्याला बघायला मिळतो. FI SY TY पर्यंत जाईपर्यंत अतिशय कमी सिलेबस आता या CBCS पॅटर्न अंतर्गत या ठिकाणी टाकलेला आहे. त्यामुळे अतिशय थोडा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. या CBCS पॅटर्नची माहिती तुम्हाला मिळाली असेल, परंतु पुन्हा एकदा एक पुढील लेक्चरमध्ये
तुम्हाला ही जी काही माहिती आहे मी ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद.